समाचार अब तक, सत्य का साहस। घुग्गुस गडचांदूर मार्गावरील धानोरा गावाजवळ पिपरी फाट्यावर बुधवार 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता SBL एनर्जी लिमिटेड कंपनीचा इमल्शन बिन द्रव्य पदार्थ घेऊन जाणारा सोल टँकर क्रमांक MH40BL 4027 चा चालकाने मद्यधुंद अवस्थेत चालवित असताना टँक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या मोडीवर एका हॉटेलला धडक दिली आहे। यात हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या 3 दुचाकींचाही चेंदामेंदा झालाय। राकेश जुनघरे राहणार धानोरा यांची दुचाकी, सचिन मोडघरे राहणार धानोरा यांची दुचाकी व अन्य एका दुचाकीचे नुकसान झाले। अपघातात स्नेहा गजानन गुजरकर राहणार धानोरा व रितेश संजय जुनघरे राहणार धानोरा हे जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी गाडेगोणे यांच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले। तर ज्या टँकरने धडक दिली तो टँक चालक देवानंद किसन मडावी वय वर्ष 36 राहणार चिंचाळा MIDC यास पोलिसांनी ताब्यात घेतले। अपघात होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, ठाणेदार श्याम सोनटक्के पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तसेच दंगा नियंत्रण पथकास देखील पाचारण करण्यात आले। बहादूर DBM हा गडचांदूर मार्गाने मुंगोली कोळसा खाणीत जात असताना मद्यधुंद चालकाचे भरधाव वेगाने वाहन चालवत असताना हॉटेलला जोरदार धडक दिली आहे। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट घुग्गुस।